दरम्यान इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलंय। हवामान विभागाने आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मात्र मागील 2 दिवसांच्या तुलनेमध्ये सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडलाय आणि या पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान पूल पाण्याखाली गेलेले आहेत। मसनरवाडीतील ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय। तर अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। गुणवाडी परिसरातली नदी नाले 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये दुथडी भरून वाहत आहेत। मागील काही दशकांमध्ये मे महिन्यात इतकं पाणी कधीच वाहिलेलं नव्हतं असं ग्रामस्थ सांगतात। तर इकडे पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेलं आणि पावसामुळे भात शेतीला फटका बसलेला आहे आणि सुकत घातलेल्या सुक्या मासळीचं सुद्धा यात नुकसान झालंय। इकडे सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरण परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहेत। कोयना नदीवरील निसरे तांबवे या बंधाऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागलेलं आहे। तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि तो आता ओव्हरफ्लो झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला मागील 6 दिवसांपासून पावसानं जोरदार झोडपलेला आहे। यामध्ये केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर सोलापूर शहराला सुद्धा पावसाची संततधार कायम आहे आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार अशीच सुरू आहे। यामुळे शेतामध्ये पाणी साचायला तर सुरुवात झाली आहे।